नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसरमध्ये जबरी चोरीचा प्रयत्न फसला। महिलेवर हल्ला करणारा आरोपी पालघर पोलिसांच्या ताब्यात। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला केली अटक। पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने खेचण्याचा प्रयत्न करून धारदार हत्याराने गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला पालघर पोलिसांना अटक करण्यात यश मिळवले आहे। 11 मे 2026 रोजी बोईसरमधील अनुग्रह हॉटेलजवळ ही घटना घडली होती। फिर्यादी महिला घराजवळील कुत्र्यांना चपाती देऊन घरात परतत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला। महिलेने विरोध करताच आरोपीने धारदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर वार केला। हा वार नाकावर लागल्याने महिला गंभीर जखमी झाल्या होत्या। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी भगवान शांताराम चव्हाण वय 40 वर्षे सध्या राहणारा सालवड केदू मोरे यांचा रूम पाण्याच्या टाकीजवळ बोईसर तालुका पालघर याला ताब्यात घेतलं। आरोपीचे मूळ गाव आजांदे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीला बोईसर सालवड परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 20 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस हवालदार विजय दुबळा, जयराम चौधरी, सचिन जाधव, पोलीस नाईक योगेश गावित, गणेश हसमकोटी, मयूर पाटील, धीरज साळुंके, देवेंद्र पाटील, मचिंद्र घुगे, सचिन सोनवणे आणि रोहित पाटील यांच्या पथकाने केली। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।